नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आवळा कॅन्डीची रेसिपी। अगदी घरच्या घरी चटपटीत ही आवळा कॅन्डी बनवून आपण तयार करू। इथे आवळे घेतलेले आहे बघू शकता। आता आपण याला स्टीम करून घेऊ। बघू शकता एका कुकर मध्ये मी एक रिंग टाकून घेतली, त्यावरती प्लेट टाकून घेतली आणि यावरती सर्व आवळे टाकून घेणार आहे आणि हे आवळे आपल्याला 8 ते 10 मिनिटे स्टीम करून घ्यायचे आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला सिटी नाही लावायची। बघू शकता इथे सिटी काढून घेतलेली आहे मी आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला अगदी 8 ते 10 मिनिटे फक्त हे आवळे वाफवून घ्यायचे आहे, स्टीम करून घ्यायचे आहे। बघू शकता 8 ते 10 मिनिटांनंतर आपले आवळे इथे अगदी परफेक्ट शिजून तयार आहे। आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊ आणि अशा वेगवेगळ्या मी याच्या अशा कळ्या करून घेणार आहे। बिया वेगळ्या काढून घेते आणि याच्या अशा कळ्या वेगळ्या करून घेणार आहे। सर्व आवळे आपण इथे याच प्रकारे तयार करून घेऊ। आवळे अगदी आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिट देतात आणि यामध्ये विटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरासाठी पण खूप चांगले राहतात। तर नक्की तुम्ही हे बनवून खा आवळ्याच्या सीझन मध्ये। बघू शकता सर्व आवळे इथे मी याच प्रकारे अशा कळ्या करून घेणार आहे, काढून घेणार आहे। सर्व आवळे मी काढून घेतलेले आहे। आता एका बाउल मध्ये घेतले। आता यामध्ये जास्त काही साहित्य टाकायचं नाहीये। बघू शकता 1 वाटी भरून मी साखर घेतलेली आहे। साधारण 1 पाव आवळे आहे हे आणि इथे चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे। गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ असलं की छान वाटते त्याची टेस्ट आणि व्यवस्थित इथे आपण याला मिक्स करून घेऊ। साखर त्या आवळ्याच्या वरती व्यवस्थित कोट झाली पाहिजे, एवढीच साखर आपल्याला टाकायची आहे। बघू शकता साखर व्यवस्थित कोट झाली। आता मी याला 24 तास असं बाजूला ठेवते। झाकण झाकून याला 24 तास आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। बघू शकता 24 तासानंतर मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित इथे साखरेचं पाणी झालेलं आहे आणि ज्या आवळ्याच्या फोडी होत्या त्या व्यवस्थित यामध्ये मुरल्या गेलेल्या आहे। आता 24 तासानंतर मी असं एका याच्यामध्ये म्हणजे अशा जाळीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल आणि एका ताटामध्ये पसरून याला वाळून घ्यायचं आहे। बघू शकता इथे अगदी 2 दिवसात आपल्या या आवळ्या कॅन्डीज वाळून तयार होतात। बघू शकता 2 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। जास्त वाळवायचे नाही, मग त्या खूप चिमतात आणि यावरती आपण असं पावडर शुगर टाकून घेऊ। साखरेचं जी पिठी साखर करून घेतो तीच आहे ही। छानपैकी याला आपण ही लावून घेऊ। अगदी 6 महिने म्हणा किंवा वर्षभर ही आवळा कॅन्डी टिकते आणि खायला सुद्धा चांगली असते। बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। झाली आपली इथे आवळा कॅन्डी तयार। मस्तपैकी बनवून खा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।